मित्र नमस्कार. मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या बोल की भावा या युट्यूब चॅनलच्या एका नवीन विषयामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. मी विजय तुमचं एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय, त्याच्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि विषयाला डायरेक्टली वळतो. तर मित्रांनो, बोल की भावा या युट्यूब चॅनलवरती आपण राजकारणाविषयी बऱ्याच वित्तंभूत माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असतो, माझा मानस असतो, तो मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यातलीच आज एक राजकारणातली अत्यंत खळबळजनक घटना आणि ज्याच्यामुळे खूप काही वादंग व्यवस्थितपणे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात अशी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेली घटना म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी साहेब हेच या महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होत आहेत. दुसऱ्यांदा त्यांना मुख्यमंत्री होण्याचा हा मान मिळतोय. पहिल्यांदा ज्यावेळेस मुख्यमंत्री ज्यावेळेस त्यांनी 5 वर्ष आपला राज्यकारभार व्यवस्थित सांभाळला, त्याच्यानंतर ते सगळ्यात कमी दिवसांचे सुद्धा मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी सुरुवात केलेली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ते बीजेपीचे आहेत, परंतु उपमुख्यमंत्री मात्र एक शिवसेनेचा राहील आणि एक राष्ट्रवादीचा राहील. म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये त्यांना मिळालेल्या सगळ्यात जास्त जागा 132 जागा. ज्यावेळेस 122 जागा होत्या त्यावेळेस सुद्धा मुख्यमंत्री आपल्या बीजेपीचाच होता. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी एखादी सत्ता आपली सरकार चालवलं होतं. बाहेरून कोणीतरी त्यांना राष्ट्रवादीने शरद पवारांनी पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर त्यांचं सरकार ते चाललं होतं. पण आता काय झाले, आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सगळी सरमिसळ झाल्यामुळं सगळ्या राजकारणाचा जो काही आपण म्हणतो ना, जो बट्ट्याबोळ झालेला तो सगळा झाल्यामुळं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री दोन, गरज नाही 2 उपमुख्यमंत्र्यांची. खरं तर देवेंद्र फडणवीस एकटे हे सगळं सांभाळण्यासाठी ते सक्षम आहेत, कारण ते कामच करतात. बाकीच्या फालतूगिरी भानगडी बाकीच्या करत बसत नाहीत. ते ज्यावेळेस मुख्यमंत्री असतात, आता मागं जे झालंय सगळं पक्ष फोडाफोडी, त्यावेळेस ते मुख्यमंत्री नव्हते, त्यामुळे त्यांच्याकडे टाइम होता. त्याच्यामुळे त्यांनी 2 पक्ष तोडून टाकले, त्याची वाट लावून टाकली. पण आता मात्र देवेंद्र फडणवीस काम करण्यामध्ये तरबेज राहतील. पण विषय आपला तो नाहीच आहे. आपला विषय आपल्या सातारा जिल्ह्याबद्दल. आपल्या सातारा जिल्ह्यातला म्हणजे मी ज्या जिल्ह्यातून येतो तो सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्याला आतापर्यंत जी मंत्रिपदं मिळाली, मुख्यमंत्री झाले सातारा जिल्ह्यातून, बरीच पदं मिळाली. आता शुल्क जे मंत्री होते, उत्पादन व शुल्क मंत्री कॅबिनेटचे, आणि सातारा आणि ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई. आता शंभूराज देसाईंना या सातारा जिल्ह्यात महत्वाचं पद मिळू शकतं. महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळामध्ये सातारा जिल्ह्याचं काही स्थान आहे का? सातारा जिल्ह्यामध्ये कोणालाही मंत्रिपद मिळू शकतात. कोण त्याचे खरेखुरे दावेदार आहेत किंवा कोणाला खरोखर मिळालं पाहिजे आणि कोणाला मिळण्याची गरज नाही तरीही त्यांना मिळते, अशी काही सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे सातारा जिल्ह्यातील या मंत्रिमंडळांच्या विस्तारामध्ये कोणाला किती मंत्रिपदं मिळतील आणि कुठल्या पक्षाकडून कोण तिथं मंत्रिपदासाठी दावेदार असेल हेच आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, कुठे जायचं नाही, स्किप करायचं नाही. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, तुमच्या अभ्यासाचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्यातून मंत्रिमंडळामध्ये पहिला चेहरा जाऊ शकतो तो म्हणजे शंभूराज देसाई. शंभूराज देसाई कोण हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. ते शिवसेनेचे पाटणचे आमदार आहेत. ते यावेळेस तर हारण्याच्या पराभूत होतील असं त्यांनी बोललं जात होतं, परंतु यावेळेस सुद्धा त्यांनी खूप चांगल्या लीडनं त्या ठिकाणी ते जिंकून आले. जे कधीच लीड त्यांचं नव्हतं ते यावेळेस लीड आलं त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी त्यांनी जवळजवळ 30-40 लीडनं म्हणजे 30,000च्या लीडने तरी ते त्या ठिकाणी जिंकले आहेत. त्याच्यामुळे उत्पादन व शुल्क मंत्री हे जे मागचं पद होतं त्यांचं, तेच पद हे कंटिन्यू होऊ शकतं आणि उपमुख्यमंत्री पद सुद्धा त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. जर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पद नाकारलं, मला उपमुख्यमंत्री बनायचं नाही, मला कुठलंही एखादं पद द्या, तर ते उपमुख्यमंत्री पद शिवसेनेमध्ये शंभूराज देसाई इतका दुसरा महत्वाचा नेता दुसरा कोणीही नसल्यामुळे ते पद उत्पादन शुल्क आणि जे हे पद आहे आपलं काय त्याला त्यांचं शिवसेनेचं उपमुख्यमंत्री पद जे त्यांना मिळणार आहे ते सुद्धा शंभूराज देसाईंना मिळू शकतं. त्याच्यामुळे पहिला चेहरा, पहिलं नाव आणि पहिली गोष्ट, पहिला ज्यांच्या प्रायोरिटी ज्यांची राहील ते म्हणजे आपले हे शंभूराज देसाई. शंभूराज देसाई नंतर दुसरं नाव इथं मुख्यमंत्री पदाच्या चर्चेमध्ये आहे ते म्हणजे मकरंद पाटील. आता मकरंद पाटील कोण आहेत, मकरंद पाटील कुठल्या मतदारसंघामधून येतात हेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मकरंद लक्ष्मणराव जाधवराव पाटील ते सध्या राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटातून या ठिकाणी जवळजवव 40,000च्या लीडने त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं लीड इथं चांगलं आहे. लीडपेक्षा ते आतापर्यंत 4था त्यांचा हा टर्म असल्यामुळे त्या ठिकाणी यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. पण मकरंद जाधवराव पाटील जे आहेत ते त्या ठिकाणी म्हणजे मकरंद आबा त्यांना बोललं जातं, ते
हे घेण्यासाठी ते उत्सुक आहेत का, किंवा ते ह्या सगळ्या गोष्टींसाठी मंत्रिपद वगैरे सांभाळू शकतील का, किंवा मंत्रिपदासाठी जे काही लागतं म्हणजे लक्षवेध बाकीच्या गोष्टी असतात हे सगळं करण्यासाठी त्यांची तितकी मनाची तयारी आहे का. आणि जर त्यांची असेल तर 100% ते त्या ठिकाणी मंत्रिपदासाठी दावेदार आहेत आणि अजित पवारांनी त्यांना शब्द दिलेला आहे, त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी मंत्री होतील. तिसरं नाव येतं ते म्हणजे शिवेंद्रराजेंचं म्हणजे महाराज साहेबांचं. ते जावळी सातारामधून आतापर्यंत त्यांनी रेकॉर्ड ब्रेक त्यांच्या विजयाची नोंद आहे आणि त्यांचं मताधिक्य सुद्धा लीड सुद्धा खूप सारा असल्यामुळे त्या ठिकाणी शिवेंद्रराजेंचा हा तिसऱ्यापेक्षा खरं तर शिवेंद्रराजे 2 नंबरचे दावेदार आहेत. पण ठीक आहे, आता आपण मकरंद जाधवांना अगोदर दिलाय नंबर, तर 3 नंबरला शिवेंद्रराजेंना देऊया. कारण शिवेंद्रराजे इथं फिक्स भाजपचे या सातारा जिल्ह्याचे मंत्री असतील, यात कुठल्याही प्रकारे वाद दावट असण्याचं कारण नाही. त्याच्यानंतर येतात ते म्हणजे जयकुमार गोरे. आता जयकुमार गोरेंना या ठिकाणी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा ते आमदार होते, चांगल्या मताधिक्याने निवडून येते, आता पण ते चांगल्या निवडून जातात. मान खटाव सारख्या अत्यंत दुर्गम दुष्काळी भागातून त्यांनी त्या ठिकाणी जननायक म्हणून त्यांना त्या ठिकाणी हे केलेलं आहे, पदवी दिलेली जननायक म्हणून. त्याच्यामुळे त्यांची ती पदवी आणि त्यांचं ते एकूणच तिथला पूर्ण वावर, त्याच्यामुळे सातारा जिल्ह्यातून मान खटावला सुद्धा मंत्रिपद जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं चौथं नंबरचं नाव होतं ते, आणि 5व्या नंबरचं नाव आहे ते म्हणजे महेश शिंदे, जे सातारा कोरेगावचे जे आमदार आहेत. कोरेगावचे आमदार ते आहेत, परंतु त्यांनी शशिकांत शिंदेचाही पराभव केला यावेळेस, आणि मागच्या वेळेस सुद्धा शशिकांत शिंदेना त्यांच्याच मतदारसंघामधून पराभूत केलं होतं. त्याच्यामुळं महेश शिंदे सुद्धा मंत्रिपदाचे पक्के दावेदार आहेत. त्याच्यानंतर कराड दक्षिण, कराड उत्तर आणि फलटण हे 3 जे मतदारसंघ आहेत, या 3 मतदारसंघातले जे आमदार आहेत ते नवीनच आहेत, पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे मंत्रिपदाची त्यांनाही अपेक्षा नसेल आणि त्यांना मंत्रिपद तसं मिळणार देखील नाही. मात्र हे 4-5 नावं जी मी सांगितली ती अत्यंत दावेदार आहेत. आता याच्यामधलं कोणाला मिळू शकतं हे जर मला विचारचाल तुम्ही, तर पहिलं नाव मी शंभूराज देसाईंचं सांगितलं, ते शिवसेनेतून मिळेल. दुसरं भाजपचं सांगितलं, ते शिवेंद्रराजेंना मिळेल. आणि तिसरं राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटातून मकरंद पाटलांना मिळू शकतं. ही 3 नावं फिक्स झाली इथली. आता ह्या 3 नावांमध्ये कोणाला कोणतं खातं मिळू शकतं, कुठलं पद मिळू शकतं हे मी तुम्हाला सांगू टाकतो. कारण उत्पादन शुल्क खातं जर यांच्याकडे आहेच, ते त्यांनाच राहील, आपल्या शंभूराज देसाईंना. त्याच्यानंतर शिवेंद्रराजेंना जे खातं मिळलं जाईल ते अत्यंत चांगलं खातं असेल आणि ते कॅबिनेटचं खातं असेल. कारण सातारा जिल्हा फिरलाय पूर्णपणे, तो त्यांच्यामुळे फिरलाय असं एक कुठेतरी समज आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा एक चांगलं पद दिलं जाईल. आणि आपल्या मकरंद पाटलांना मात्र कॅबिनेट देतील का राज्यमंत्रीपद देतात, परंतु ह्या दोन्हीतलं त्यांना सुद्धा एक पद मिळेल. कॅबिनेट मंत्रिपद किती मिळतात ह्यावरती डिपेंड आहे, ते अजित पवार मकरंद पाटलांना देतील का नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे तर त्यांना राज्यमंत्रीपद मिळेल, कारण ऑलरेडी कॅबिनेटसाठी त्यांच्याकडे खूप मंत्र्यांची लाईन लागलेली आहे, खूप मोठमोठी नावं आहेत पुढं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतील. मित्रांनो, व्हिडिओ समजला असेल, आपल्या सातारा जिल्ह्याला काय मिळणार आहे, किती मिळणार आहे ते उद्या त्यांच्या शपथविधीनंतर आपल्याला समजेलच. परंतु माझं तुम्हाला सांगणं आहे की असे माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अभ्यासपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, ज्याला मी बोल की भावा हे नाव दिलेलं आहे. बिंदास्त बोलायचं, जो बोलेल तोच चालेल, जो वाचेल तो टिकेल, तसा तो बोलेल तोच चालेल. त्याच्यामुळे त्याचीच झलक आपल्याला पुढे बघायची. त्याच्यामुळे बोल की भावा हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं. तुम्ही केलं असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला सांगा, तुमच्या कुठल्याही फॅमिली मेंबरला सांगा, कारण आपले विषय हे सगळ्यांनी बघण्यासारखे असतात. इथं कुठल्याही प्रकारे अडल बडल ह्या भानगडी नसतात. सो त्याच्यामुळे सगळ्यांनी ह्या विषयाला हात घाला, सगळ्यांनी प्रेम द्या, एवढीच इच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.